नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 11वी इतिहास या विषयातील तिसऱ्या प्रकरणाला आपण याआधी सुरुवात केलेली आहे. या प्रकरणाचं नाव आहे भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती. ताम्रपाषाण युग म्हणजे काय, की ज्या काळामध्ये तांबे आणि दगड यांचा संयुक्तिकपणे वापर होत होता, असा काळ म्हणजे हा ताम्रपाषाण युगीन काळ. तर या काळातील गाव वसाहतींबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतली होती. हडप्पा संस्कृतीतील आद्य जी नगरे होती त्यांचा ऱ्हास झाल्यानंतर कशाप्रकारे लोकांचं स्थलांतर झालं आणि जी काही नवीन संस्कृती उदयाला आली. नवाश्मयुगीन काळापासून सुद्धा ही संस्कृतीचे काही अवशेष आपल्याला आढळतात आणि हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर सुद्धा लोकांनी स्थलांतर केल्यामुळे जे नवीन प्रदेशामध्ये ते जाऊन वसले, त्या ठिकाणाचे काही आपल्याला अवशेष भेटले. त्या ठिकाणी तांबे आणि दगड यांचा भरपूर प्रमाणात वापर केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून त्या संस्कृतीला ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असंही म्हटलं जातं मित्रांनो. तर यामध्ये आपण राजस्थानमधील आहाड किंवा बनास नदीच्या खोऱ्यामधील संस्कृतीचा अभ्यास केला, बरोबर. त्यानंतर आपण बघितलं गणेश्वर आणि जोधपुरा येथील संस्कृती, बरोबर. तर हे पण राजस्थानमधलंच आहे. त्यानंतर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, गंगेचं खोरं जे आहे आपलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातलं गंगेचं खोरं. तर या गंगेच्या खोऱ्यामध्ये कशाप्रकारे या ताम्रपाषाण युगीन गाव वसाहतींचा उदय झाला, त्या कशाप्रकारे तिथे उदयास आल्या किंवा कशाप्रकारे त्या संस्कृतीची या ठिकाणी भरभराट झाली, तर याबद्दल आपण बघणार आहोत. तर या सर्वांचं उगम बघताना किंवा त्याबद्दलची माहिती मिळवताना आपल्याला ज्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक गोष्टींचा एक उपयोग झाला, त्या गोष्टी म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी. तर ही गेरू रंगाची भांडी काय आहे, ते पण आपण व्यवस्थित बघूयात आणि ताम्रनिधी. ताम्रनिधी म्हणजे काय, की तांब्याच्या वस्तूंचा खजिना. थोडक्यात सांगायचं झालं त्याला ताम्रनिधी म्हटलं जातं. जसं की या ठिकाणी तुम्ही चित्रात बघू शकता. वेगवेगळ्या तांब्याच्या वस्तू आहे. या ठिकाणी काटेरी गळ आहेत, कुऱ्हाडीची पाती, कडे इत्यादी वेगवेगळ्या या वस्तू तुम्ही बघू शकता. तर या वस्तूंना आपण एकत्रितपणे ताम्रनिधी असं संबोधतो. तर बघूयात गंगेच्या खोऱ्यातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींबद्दल. तर गेरू रंगाच्या भांड्याची खापरे नदीच्या पात्रामध्ये आपल्याला सापडतात. पण सहसा काय होतं, की पाण्याच्या प्रवाहामुळं ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात. बघा, एखादं जर भाजलेलं मडकं असेल, तर त्या मडक्याला तुम्ही खूप दिवस पाण्यात ठेवलं, तर ते ठिसूळ होऊन जातं. तर अशा ठिसूळ अवस्थेतील ही गेरू रंगाची भांडी किंवा भांड्याची खापरे आपल्याला नदीपात्रामध्ये आढळतात. हे कुठले नदीपात्र? तर उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील वेगवेगळ्या नद्यांची पात्र. बरोबर? तर या ठिकाणी आपल्याला हे आढळतात. या संस्कृतीची जी स्थळे आहेत, ती पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडलेली आहेत. तर आजही बघा, जो आपण हरित क्रांतीचा प्रदेश म्हणून ज्याला ओळखलं जातं, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग. तर एवढा विस्तीर्ण जो प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये आपल्याला ही गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधींचे अवशेष सापडलेले आहेत. तर या संस्कृतीच्या लोकांच्या घरात जमिनी व्यवस्थित चोपून तयार केलेल्या असत. त्या घरांच्या आत चुली, मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरूपी बावल्या, बैल यांसारख्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत. तसेच गाई-गुरांची हाडे, तांदूळ आणि सातू यांचे अवशेष सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळाले मित्रांनो. त्यांच्या आधारे या संस्कृतीचे लोक स्थिर गाव वसाहतींमधून राहत होते आणि ते शेती करत होते, हे स्पष्ट होतं बघा. आता आपल्याला जी काही त्या ठिकाणी ऐतिहासिक पुरावे भेटलेले आहेत किंवा ज्या काही वस्तू भेटल्यात त्यावरनं आपण हे अनुमान काढू शकतो. बरोबर? तर हे जे ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींमधनं राहणारे लोक होते, तर यांची घरे व्यवस्थित चोपून तयार केलेली असत. बरोबर? तर घराच्या ज्या जमिनी असतात, तुम्ही गावाकडे गेला असाल तर तुम्ही कुडाची घरं बघितली असतील, तर त्या कुडाच्या घरांच्या भिंती आणि जमिनी व्यवस्थित शेणामातीनं चोपून बनवलेल्या असतात. बरोबर? तर त्या घरांच्या आतमध्ये चुलीसुद्धा होत्या. पक्क्या मातीच्या भाजलेल्या पुरुषरूपी बावल्या. बघा, वेगवेगळ्या बावल्यांचा संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये येतो. तर या पुरुषरूपी बावल्या आणि बैल यांसारख्या वस्तू त्यांच्या घरातनं आपल्याला मिळाल्या, ज्या की पक्क्या मातीपासून बनवलेल्या होत्या. गाई-गुरांची हाडं सुद्धा आपल्याला या वसाहतींच्या प्रदेशातनं मिळाली. तसेच तांदूळ आणि सातू यांचे अवशेष मिळाले. तर या सर्वांवरून आपण काय सांगू शकतो, की हे लोक स्थिर गाव वसाहतींमधनं राहणारे लोक होते आणि ते लोक शेतीसुद्धा करत होते. बरोबर? गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या या संस्कृतीचा राजस्थानमधील काळ हा इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका प्राचीन आहे मित्रांनो, बघा. आणि ही संस्कृती गंगा यमुनांच्या दुआबात इसवी सन पूर्व 2000च्या सुमारास नांदत होती, असं वेगवेगळ्या इतिहास तज्ञांना तत्कालीन अवशेषांवरनं म्हणता येतं. बरोबर? तर हे त्यांचं मत आहे, की राजस्थानमध्ये इसवी सन पूर्व 3000 वर्षे इतकी पुराणी आणि गंगा यमुनाच्या दुआबामध्ये, दुआब म्हणजे काय, की 2 नद्यांचा प्रदेश. गंगा आणि यमुना या 2 नद्यांचा जो मधला प्रदेश आहे, तर त्या प्रदेशामध्ये
2000 वर्षांपूर्वीच्या सुमारास ही संस्कृती नांदत होती. इसवी सन पूर्व 2000 वर्षांचा सुमारास, बरोबर? भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत. ताम्रनिधी म्हणजे काय? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. तांब्याच्या व तांबे या धातूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू, त्यांचा खजिना किंवा त्यांपासून बनवलेले वेगवेगळे अवजार यांना ताम्रनिधी असं म्हटलेलं आहे आणि ही कुठं-कुठं भेटलेत? उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा आणि मध्य प्रदेश, बरोबर? ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते हे आपल्याला समजतंय. तुम्ही या ठिकाणी जर या वस्तू बघितल्या ना या चित्रामध्ये, तर त्यांचा आकार, त्यांना दिलेली धार किंवा त्यांचे वेगवेगळे तुम्ही जे काही कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी बघू शकता, वेगवेगळे गुणधर्म या ठिकाणी बघू शकता. तर यावरून आपल्याला एकच दिसून येतं, की ते कारागीर ह्या धातूला आकार देण्यासाठी खूप निष्णात होते. बरोबर. गेरू रंगाच्या भांड्याची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात आहेत. त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्यांच्या संस्कृतीचे होते असे मानले जाते. आता गेरू रंग म्हणजे कोणता असतो? तुम्ही बऱ्याचदा गार्डनमध्ये झाडं बघितली असतील बघा. एक असा चॉकलेटी कलर सारखा एक कलर असतो आणि एक सफेद कलर असतो. त्या 2 रंगांमध्ये झाड रंगवलेलं असतं, झाडाचा बुंदा रंगवलेला असतो. तर तो जो ब्राउन किंवा असा चॉकलेटीसर कलर असतो ना, त्याला गेरू रंगाचा कलर म्हणतात. गेरू हे एक अ, असा एक सँडस्टोन सारखा एक प्रकार आहे तो. सेडिमेंटरी रॉकपासून बनतो. तर त्या गेरूला सेडिमेंटरी रॉक म्हणजे जे स्तरित खडक असतात, बरोबर? तर तो गेरू हा एक खूप महत्त्वाचा एक दगड आहे किंवा रंगामध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो, बरोबर? तर या गेरू रंगापासून गेरू रंगाच्या ज्या भांड्यांचा जी संस्कृती होती किंवा या भांड्यांचा जो वापर होता, त्या संस्कृतीमधीलच ताम्रपाषाण वस्तू घडवणारे कारागीर होते, असं या ठिकाणी मानलं जातं. तर हा गेरू रंग तुम्ही म्हणाल का त्या मडक्याला बाहेरून गेरू रंग द्यायचा, असं नाही. मडकं तुम्ही ज्या बाजूनी भाजता ते काळं होतं आणि त्याच्या विरुद्ध बाजूने ते असं लालसर, तपकिरी गेरू रंगाचं राहतं. म्हणून त्याला गेरू रंगाच्या भांड्याची संस्कृती त्या काळाला असं म्हटलं गेलेलं आहे, बरोबर? तर ही संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या उत्तरणीच्या काळातील स्थलांतर केलेल्या हडप्पा लोकांची आहे, असे काही पुरातत्त्वज्ञांचं मत आहे. बघा मित्रांनो, हडप्पा संस्कृतीची जी काही नगरं होती, त्या नगरांना ज्यावेळेस उतरती काळ लागली, त्यांचा ऱ्हास होत गेला. तर त्या नगरांतील लोकांनी जे स्थलांतर केलं, तर त्या लोकांची ही गेरू रंगाची संस्कृती आहे, असं काही पुरातत्त्वज्ञांचं मत आहे. पण काही अभ्यासकांनी गंगा यमुनाच्या दोआबात सापडलेल्या ताम्रनिधीचा संबंध वैदिक आर्यांशी जोडलेला आहे. परंतु या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी, असाही काही इतिहास तज्ञांचा मतप्रवाह आपल्याला दिसून येतो. बघा, आता ह्या संस्कृतीबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांचं, वेगवेगळ्या पुरातत्त्वज्ञांचं मत भिन्न-भिन्न आपल्याला दिसून येतं. कारण जे काही पुरावे सापडलेत, ते पूर्णतः म्हणजे आपल्याकडे पूर्णता नाहीये ते, की ज्याच्यावरून आपण काहीतरी एक अनुमान काढू शकतो. बरोबर? तर अशा प्रकारचं आपण ह्या गंगेतल्या खोऱ्यातील संस्कृतीबद्दल बघितलं, जी की ताम्रपाषाण युगीन होती. बरोबर? गेरू रंगाची संस्कृती किंवा ताम्रनिधी ज्या ठिकाणी मिळतात, अशी संस्कृती आपण बघितली. त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये असणारी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. तर या राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी मात्र या प्रदेशात मिळत नाही. बघा, गंगेच्या खोऱ्यातले जे राज्य होते त्यांच्यामध्ये आपल्याला गेरू रंगाची भांडी पण मिळतात आणि ताम्रनिधी पण मिळतात. परंतु बंगाल, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आपल्याला फक्त गेरू रंगाची भांडी नाही मिळत. बरोबर? त्या ठिकाणी फक्त ताम्रनिधी मिळतात. बरोबर? तर गेरू रंगाची भांडी या ठिकाणी मिळत नाही हे इथं ध्यानात ठेवायचं आहे. या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची स्थळे उजेडात आलेली आहे. बिहारमधील चिरांड, सोनपूर यांसारख्या स्थळांच्या उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली. या भांड्यांचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटासारखे आहेत. त्यावरून हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते आणि त्यांचा प्रभाव स्थानिक संस्कृतीवर झाला होता, असे दिसते. बंगाल आणि ओडिशातही काही ताम्रपाषाणयुगीन स्थळांमध्ये भांड्यांचे काही घाट हडप्पा संस्कृतीचा प्रभाव दर्शवणारे आहेत. त्यामध्ये वाडगे आणि कुंडे यांचा समावेश आहे. बघा मित्रांनो, आता ह्या 3 राज्यांमध्ये जे काही आपल्याला अवशेष भेटले, तर ह्या अवशेषांवरती हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या भांडे बनवण्याच्या कलेचा एक आपल्याला छाप दिसून येते. कारण ह्या लोकांचं स्थलांतर
हे बिहारपर्यंत झालं होतं, असं काही इतिहास तज्ञांचं मत आहे. बरोबर. तर बिहारमधले काही महत्त्वपूर्ण ठिकाणं आहे, ते तुम्ही ध्यानात ठेवा. चिराण नावाचं एक ठिकाण आहे, सोनपूर नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी काळी आणि तांबडी रंगाची भांडी मिळाली आणि यांचा घाट, भांड्यांचा घाट म्हणजे काय, की ती भांडी बनवण्याची पद्धत, तिचा आकार, त्या भांड्याचा आकार, त्याला भांड्याचा घाट म्हटलं जातं. तर तो या हडप्पाकालीन लोकांच्या भांड्यांसारखा आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची महत्त्वपूर्ण संस्कृती आहे ती म्हणजे कायथा संस्कृती, जी की मध्य प्रदेशात आपल्याला दिसून येते. तर कायथा मध्य प्रदेशमधील उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर असणारी छोटी काली सिंध या नदीवरच्या एक जो तीर आहे त्यावरचं एक गाव आपल्याला म्हणता येईल. कायथा नावाचं हे गाव आहे. छोटी काली सिंध नदी उज्जैनपासून 25 किलोमीटर पूर्वेकडे असणारी, तर या नदीच्या तीरावरती कायथा नावाचं गाव आहे. ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे. बरोबर. तुम्ही प्राकृतिक भारताचा भूगोल अभ्यासला असेल, तर तुम्हाला चंबळ नदी, तिच्या उपनद्या, त्या नेमक्या कुठं आहेत, हे सगळं व्यवस्थित एक लगेच तुमच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहील. बरोबर. कायता संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती बघा. कायता संस्कृती आणि नागरी हडप्पाकालीन संस्कृती या दोघी समकालीन होत्या. या संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. ते प्रामुख्याने हाताने घडवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे वापरत. आपण बघा, मध्याश्म युगामध्ये सूक्ष्मास्त्रांचा अभ्यास केला होता. सूक्ष्मास्त्र म्हणजे काय, की दगडाच्या छोट्या-छोट्या छिलक्यांपासून बनवलेली तीक्ष्ण अशी अस्त्रे, त्याला सूक्ष्मास्त्रे म्हणत, जे की बाण आणि भाले यांच्या अग्रभागी लावली जात आणि प्राण्यांची शिकार वगैरे केली जात होती. बरोबर. तर ही हाताने घडवलेली मातीची भांडी या कायता संस्कृतीच्या ठिकाणी आपल्याला सापडली आहे. शेती आणि पशुपालनावरती त्या लोकांचं जीवन अवलंबून होतं, हे पण आपल्याला तिथल्या वस्तूंच्या आधारे सांगता येतं. त्याखेरीज कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी, बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार, संगजीरा म्हणजे स्टिएटाईट या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी. बरोबर. तर हे सुद्धा या ठिकाणी सापडलंय. कायता संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नागरी उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा, असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे. बघा मित्रांनो, म्हणजे हे जे काही पुरावे आपल्याला सापडतात ना, तर ते पुरावे काही एवढे पण जुने आहेत, की हडप्पा संस्कृतीच्या आधीपासून ते अस्तित्वात असावेत आणि हडप्पा नागरी संस्कृतीचा आणि या कायता संस्कृतीचा सुद्धा काही संबंध असावा प्राचीन काळापासून, किंवा हडप्पा नगरांच्या उदयाच्या आधीच्या काळापासून या दोन्ही संस्कृतींचा संबंध असावा, तर असं काही इतिहास तज्ञांचं मत आहे. बरोबर. कायता संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्य प्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशात एकत्रित नांदत असण्याची शक्यता आहे. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये मग माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात. बघा मित्रांनो, आता हे वेगवेगळ्या संस्कृतीची जी नावं आहे, किंवा ही संस्कृतीचे लोक इथनं स्थलांतर झाले, तिथनं स्थलांतर झाले. तर हे मानवी इतिहासामध्ये होणारे एक प्राकृतिक बदल म्हणू शकतो आपण, किंवा निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे, निसर्गातील बदलांमुळे सुद्धा मानवाला हा निर्णय घ्यावा लागला असू शकतो, असं आपण सांगू शकतो. परंतु याचे काही सबळ पुरावे जे आहेत ना, ते खास असे उपलब्ध नाहीये. त्यामुळे या संस्कृतींना आपण स्थानिक शहरांनुसार, किंवा स्थानिक ज्या ठिकाणी त्यांचे अवशेष सापडले त्यानुसार त्यांचं नामकरण करतो. आणि त्या संस्कृतीच्या आजूबाजूला जे काही अवशेष वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला सापडले, वेगवेगळ्या गाव वसाहतींमध्ये सापडले, तर त्यांच्यामध्ये काही साम्य असलं तर आपण त्यांच्यातलं काही साम्य असावं, त्यांच्यामध्ये काही व्यापारी संबंध असावे, किंवा त्यांनी स्थलांतर केलेलं असावं. तर अशा प्रकारचे कयास या ठिकाणी मांडले जातात. तर बघूयात, मध्य प्रदेशामध्ये कायता संस्कृतीनंतर उदयाला आलेली संस्कृती म्हणजे माळवा संस्कृती. तिचे अवशेष आपल्याला भेटले. त्या संस्कृतीबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला. आपल्याला माहिती आहे, की माळव्याचं पठार राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये वसलेलं हे पठार आहे. बरोबर. तर माळवा संस्कृतीचा उगम, किंवा तिचा जो विस्तार आहे, तो प्रथम माळव्यामध्ये झाला. हे तिच्या नावावरूनच स्पष्ट होते. ही संस्कृती मध्य प्रदेशात इसवी सन पूर्व 1800 ते 1200 या कालखंडामध्ये अस्तित्वात होती. नर्मदा नदीच्या तीरावरील महेश्वरच्या पलीकडील तीरावर नाव डाटोली नावाचे माळवा संस्कृतीचे महत्त्वाचे स्थळ आहे. बघा, नर्मदा नदी मध्य प्रदेशची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांमधनं सुद्धा ती वाहते. तर ही जी नर्मदा नदी, हिच्यावर या नदीच्या किनारी महेश्वर नावाचं एक शहर आहे. त्या शहराच्या पलीकडच्या तीरावरती नाव डाटोली नावाचं एक स्थळ आहे, आणि या स्थळावरती आपल्याला माळवा संस्कृतीचे हे जे पुरातत्वीय अवशेष आहेत ते सापडलेले आहेत. याखेरीज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एरन, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळे आहेत, जी की या माळवा संस्कृतीचे अवशेष
असण्याची आपल्याला साक्ष मिळवून देतात. बरोबर. नागदा आणि एरन येथील माळवा संस्कृती गाव वसाहती तटबंदीयुक्त होत्या. हे आपल्याला तिथल्या उत्खननांमधनं दिसून आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, ही जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती, तर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पसरलेली होती आणि त्या ठिकाणी मिळणाऱ्या तांब्याच्या वस्तू आणि वेगवेगळे दगडाचे अवशेष किंवा मातीची भांडी, तेथील लोकांचे राहणीमान किंवा भांडी बनवण्याचा जो घाट होता, त्यावरनं आपण हे सांगू शकतो, की हडप्पाकालीन संस्कृतीतले लोक त्या ठिकाणी स्थलांतर झालेले होते आणि त्यावरनं त्यांच्या सवयींचा परिणाम किंवा त्यांच्या कलेचा परिणाम या स्थानिक संस्कृतीवर पडून ह्या संस्कृतींचा उदय झाला होता किंवा ह्या संस्कृती काही ठिकाणी आपल्याला असंही दिसून येतं, की पूर्णतः वेगळ्या होत्या हडप्पा संस्कृतीपासून किंवा काही ठिकाणी असंही दिसून येतं, की त्या संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होत्या किंवा काही संस्कृती हडप्पाच्या जस्ट आधीपासून चालत आलेल्या होत्या. तर असे वेगवेगळे कयास वेगवेगळ्या इतिहास तज्ञांचे आहेत. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर वेगवेगळ्या पॅराग्राफ्समध्ये आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. बघूयात गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती. तर गुजरातमधील ह्या ज्या ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती आहे, त्यांचा काळ जो आहे तो हडप्पा पूर्व काळ आपल्याला सांगता येतो. म्हणजेच 3950 ते 2600 वर्षांपूर्वी. तसेच नागरी हडप्पा म्हणजेच इसवी सन पूर्व 2600 ते 1900 आणि हडप्पा संस्कृती लयाला गेल्यानंतरचा हडप्पोत्तर काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1900 ते 900 या तीनही टप्प्यांशी मिळता-जुळता इतिहास आपल्याला गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींचा दिसून येतो. बघा, पूर्व हडप्पा संस्कृती, नागरी हडप्पा संस्कृती म्हणजे ज्यावेळेस ती मॅच्युअर झाली, एक पूर्णतः विकसित झाली तो काळ आणि हडप्पा संस्कृतीचा जो ऱ्हास झाला, त्यानंतर हडप्पोत्तर काळ, त्या ऱ्हासानंतरचा काळ. तर या तिन्ही टप्प्यांमध्ये आपल्याला गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन अवशेष आढळतात किंवा या तीनही टप्प्यांमध्ये त्यांचा इतिहास मिळता-जुळता आहे असं आपण म्हणू शकतो. गुजरातमध्ये गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्यांचे स्रोत विपुल प्रमाणात आहेत. त्यांचा उपयोग करून रंगीबेरंगी मणी बनवणे हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता. हे खडे उपलब्ध करून देण्यात गुजरातमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा मोठा वाटा असावा. त्या प्रामुख्याने पशुपालकांच्या ग्रामवसाहती होत्या. काही ठिकाणी हे लोक निमबटके जीवन जगत असावेत. तर अशा प्रकारे इतिहासकारांचं एक म्हणणं आहे किंवा त्यांचा एक अभ्यास आहे. तर बघा गुजरातमधील गारगोटी वर्गातील मौल्यवान खड्यांचे विपुल स्रोत हे या काळातील लोकांच्या व्यापारीमधील एक मुख्य साधन होते आणि या गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्यांचा वापर करून वेगवेगळे रंगीबेरंगी मणी बनवले जायचे आणि हडप्पा संस्कृतीमधील नगरांमध्ये यांचा एक मोठा उद्योग, एक मोठा व्यापार त्या ठिकाणी होत असायचा. तर हे जे खडे होते, हे खडे त्या नगरांमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम कोण करायचे? तर या ज्या काही नवश्मयुगीन गाव वसाहती होत्या गुजरातमधल्या, तेथील पशुपालक जे काही लोक होते, ते हे काम करायचे. बरोबर? तर गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ सौराष्ट्र, बरोबर? उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते. इसवी सन पूर्वी 1900च्या सुमारास कच्छ सौराष्ट्रमधील ग्रामवसाहती उजाड झाल्या. बघा. कच्छ सौराष्ट्र हा जो प्रदेश आहे, तो आपण म्हणू शकतो, की गुजरातचा जो काही आखाती प्रदेश आहे, ज्या ठिकाणी खंभातचा आखात आणि कच्छचा आखात आहे, तर तो जो पेनिन्सुलर किंवा जो आपण म्हणू शकतो द्वीपकल्पीय भाग आहे गुजरातचा, तो कच्छ सौराष्ट्राचा भाग आहे आणि या ठिकाणच्या ज्या ग्रामवसाहती होत्या ताम्रपाषाणयुगीन, त्या इसवी सन पूर्व 1900च्या सुमारास उजाड झाल्या, असे पुरावे त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. हडप्पोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रास प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रामध्ये रंगपूर संस्कृती हे ध्यानात ठेवा. सौराष्ट्र रिजन हा जो रिजन आहे तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारच्या संस्कृती दिसून येतात. दक्षिण सौराष्ट्र जिथं गीरचं अभयारण्य आपण सध्या बघतो. तर त्या ठिकाणी प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्र म्हणजेच कोणतं सध्याचं अहमदाबाद वगैरे तो थोडासा रिजन त्याच्या थोडं अलीकडचा. त्या ठिकाणी रंगपूर संस्कृती होत्या. तर त्या ठिकाणच्या जे काही उत्खननातील अवशेष सापडले, ते ज्या ठिकाणी सापडले, त्या गावांची नावं देऊन ह्या संस्कृतींचं नामकरण केलेलं आपल्याला या ठिकाणी पण दिसून येतं मित्रांनो. प्रभास नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे गुजरातमध्ये, सौराष्ट्रात. तर त्या ठिकाणी सापडलेले अवशेष प्रभास संस्कृत प्रभास संस्कृतीचे अवशेष आणि रंगपूरच्या ठिकाणी सापडलेले अवशेष म्हणजे रंगपूर संस्कृतीचे अवशेष. तर अशा प्रकारे त्यांचं नामकरण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांचे रंग, घाट आणि नक्षी यांबाबत साम्य होते, असं आढळून आलेलं आहे आणि या संस्कृती इसवी सन पूर्व 1800 ते 1200 या काळामध्ये अस्तित्वात होत्या.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वेगवेगळ्या ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींची या ठिकाणी माहिती घेतली, ज्यामध्ये आपण गंगेच्या खोऱ्यातील ताम्रपाषाणयुगीन वसाहती, तेथील गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांबद्दल माहिती घेतली. गंगेच्या खोऱ्यामध्ये कोणकोणता प्रदेश येतो? राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि वेस्ट यूपी, पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग. बरोबर? तर एवढ्या भागाचा गंगेच्या खोऱ्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर आपण बघितलं बिहार, बंगाल आणि ओडिशा. तसेच मध्य प्रदेश. तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला ताम्रनिधी आढळले, परंतु या भागात आपल्याला काय नाही आढळलं? तर गेरूची भांडी या ठिकाणी आढळलेली नाही. ध्यानात ठेवा. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आपल्याला गेरू रंगाची भांडी ही ताम्रपाषाण युगात आढळलेली नाही? तर याचं उत्तर असणार आहे बिहार, बंगाल, ओडिशा आणि मध्य प्रदेश. बरोबर? मध्य प्रदेशमध्ये आपल्याला 2 संस्कृती आढळतात. एक म्हणजे कायथा संस्कृती आणि दुसरी म्हणजे माळवा संस्कृती. ही जी कायथा संस्कृती होती, ही कुठे आढळते आपल्याला? तर उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटरवरती छोटी काली सिंध नदी, तर त्या नदीच्या पात्रामध्ये किंवा त्या नदीच्या जो परिसर आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला ही संस्कृती आढळते. आणि ही जी माळवा संस्कृती ही आपल्याला कुठे आढळते? नर्मदा नदीच्या तीरावरती नाव डाटोली नावाचं एक स्थळ आहे, तर या ठिकाणी आपल्याला आढळते. तसेच एरन आणि नागदा या ठिकाणी सुद्धा या माळवा संस्कृतीचे अवशेष आपल्याला दिसून येतात. आणि गुजरातमधील जी काही ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती होत्या किंवा तिथल्या ज्या काही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होत्या, त्या आपल्याला कुठे आढळतात? कच्छ आणि सौराष्ट्र या भागामध्ये आढळतात. बरोबर? तर त्यामध्ये पण आपल्याला 2 नावं प्रामुख्याने सांगता येतील. एक म्हणजे प्रभास संस्कृती आणि दुसरी म्हणजे रंगपूर संस्कृती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये या वेगवेगळ्या ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती, तिथल्या संस्कृतींचा अभ्यास केलाय. तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि असेच व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी, त्यांचं नोटिफिकेशन वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये.